किरीट सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्याला विरोध, महानगरपालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान महानगरपालिका परिसरात गुरुवार रोजी मोठा गोंधळ उडाला। सोमय्या महानगरपालिकेत दाखल होताच विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत त्यांचा रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला। यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांच्या आगमनाची माहिती मिळताच MIMचे नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं महानगरपालिका परिसरात जमा झाले होते। सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला। यावेळी आंदोलकांनी गो सोमय्या वापस जाओ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। काही कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या वाहनाचा मार्ग अडवण्याचा देखील प्रयत्न केला। अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे महानगरपालिका परिसरात एकच गोंधळ उडाला होता। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। काही काळ सुरू असलेल्या घोषणाबाजीनंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली। या घटनेमुळे महानगरपालिका परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना या निदर्शनामुळे अमरावतीतील राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय। दरम्यान या आंदोलनामागील नेमकी भूमिका काय होती, तसेच संबंधित संघटनांकडून कोणती अधिकृत भूमिका मांडली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं असल्याचं सांगितलंय। या संपूर्ण घटनेमुळे अमरावती महानगरपालिका परिसर काही काळासाठी राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला होता। आजच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेचे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे आपला उपायुक्त झाले किंवा झोन ऑफिसर झालं, नगरसेवकांना वेळ देत नाही आहेत। आणि हा मुंबईचा हेपऱ्या नावाचा व्यक्ती इथं येऊन उपायुक्ताला आयुक्ताला भेटणार आहे। आम्ही त्यांना हा जाब विचारणार आहे, जर लोकप्रतिनिधीला जर तुम्ही वेळ देत असाल तर या हेपऱ्याला सुद्धा वेळ द्यायला नाही पाहिजे। आमची अशी आग्रहाची विनंती आहे, जसं सायमन परत जावची गोष्ट भारताच्या लोकांनी केली होती, तसं हा इजळा व्यक्ती आमच्या महानगरपालिकेत पाहिजे। आम्ही सक्षम आहोत। आम्ही महानगरपालिकेत आमच्या शहरात काय होते त्या सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, महापौर आम्ही आमच्या लेवलला हा विषय सांभाळून घेऊ। त्याच्यामुळे बाहेरचा कुणीही व्यक्ती, हेपऱ्या असो कुणी असो, त्यांनी त्यांच्या लेवलला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी परस्पर मिटिंग घ्यावं, आमची याची आग्रहाची विनंती आहे। मेन मुद्दा असा आहे की तुमचा नेमका आरोप कोणत्या याच्यावर? आमचा आरोप असा आहे की मला हे सांगा, शहरात असे बरेचसे लोक आज माजी आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना बंदोबस्त लागत नाही, मग यांना कशाला?